एका कला केंद्रामध्ये आमदाराच्या भावानं फायरिंग केल्याची नुकतीच बातमी आपण सर्वांनी पाहिली. त्याचा खुलासा करण्याकरता आज शंकर मांडेकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जाणून घेऊयात नेमकी त्यांनी काय उत्तरं दिली. खरं तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती. काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल. काय पोलीस काय म्हणतात? आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल झाला होता, कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला. मला माहीतच नव्हतं. मला काल दुपारी माहीत झालं. आणि जो गुन्हा फिर्यादी आहेत ते जर चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही, किंवा कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपण गुन्हा दाखल करू नका असं नाही. 21 तारखेला हा गुन्हा घडलाय. 21 तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही. 24 म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय. बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं. अजिबात नाही. आम्हालाच माहित नाही, कुणालाच माहित नाही. त्यांनाच माहित काय घडलं ते. ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहित झाला विषय घडलेला. पोलिसांनी काल फोन केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाले? मला निरोप असा आला, तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, एवढंच मला सांगितलं. त्यांच्याकडे गन कसं काय आली? नाही ह्या विषयावर नाही. बंदूक कसं काय आली सर त्यांच्याकडे? नाही सांग. हा थांबा, बंदूक कसं काय आली त्यांच्याकडे? काय हजर झाले की अटक झाली? नाही, आम्ही हजर मुली सांगितलं. मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत जाऊ, जे कोण आपले अधिकारी असेल त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा, आणि ते हजर झाले.